साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. दररोज प्रमाणे आज पण आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण या संदर्भाला धरून आज नवीन विषय शिकवणार आहे की जे तुम्ही कधीच ऐकलं नाही आणि खरं खोट्याचा तुमच्याकडे परिचय नाही. तो आजचा विषय आहे मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या. आजचा विषय आहे मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या. आजचा विषय आहे मूर्ती संजीवनी ब्रह्म. म्हणजे आपण रोज मूर्ती पूजा करतो, मूर्तीला पाणी घालतो, पाया पडतो, दर्शन करतो, त्या देव येतो का? नाही. मूर्ती देव नाही, काय नाही, कशाला मूर्ती पूजा करता राव? आणि का पाणी घालून सगळे मिळेल येतं का देव त्या मूर्तीमध्ये? अहो सगळं खरं खोटं काय, याला काय पुरावा आहे आपल्याकडं? काहीच नाही. त्याला पुरावा आहे. तुम्ही 2 गारगुट्या घ्या, एक आदळा, लगेचच तो खाली पडतो. 2 दगडी घ्या, एक वाजवा, लगेचच तो खाली पडतो. नंतर 2 लाकडं घ्या, एक घासा, लगेचच तो खाली पडतो. याचं कारण काय? हे जे अग्नी खाली पडतोय दगडामधून, दगडातून अग्नी बाहेर पडला का नाही, याला पवमान सोमा वैश्वानरो अग्नी आत्मा म्हणतात. पवमान सोमा अर्थात वैश्वानरो अग्नी या नावाने आत्मा त्यामुळे म्हटलं जातं. आकाशातली वीज ही सुद्धा वैश्वानर अग्नी आहे. मानवाच्या शरीरामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये वैश्वानर वैश्वानरो अग्नी वैश्वानरो आत्मा म्हणजे हा वैश्वानर नावाचा अग्नी प्रज्वलित, मंद, थंड आणि गरम पण. आता आमिबा प्राणी आपण पाहिलाय. आमिबा प्राण्याची 2 केंद्र तयार झाली बाजूला की त्या 2 आमिबा होतात. 2 आमिबाचं 3 आमिबा. हे कशामुळे होतं? ही वाढ कशामुळे होते? याचं उत्तर विज्ञानाकडे आहे का? नाही. याचं उत्तर असं आहे की वैश्वानरो आत्मा म्हणजे अग्नी, वैश्वानरो अग्नी आत्मा जो आहे त्याच्या ज्या संवेदना आहे स्वतःच्या, त्याच्यामुळं आमिबाचे 2चे 4 6 होतात. तसं होऊ शकत नाही. त्या आत्म्याला स्वतःच्या संवेदना आहेत. वैश्वानरो अग्नी वैश्वानरो आत्मा. आपला जो आत्मा आहे वैश्वानरो आत्मा. प्रत्येक जीवामध्ये वैश्वानर नावाचा आत्मा आहे. गाई वासर 84 लक्ष योनी जरी तुम्ही घेतलं ना, त्याच्या प्रत्येकीमध्ये वैश्वानरो अग्नी म्हणजे पवमान सोमा देवता आहे. आणि त्याच्यामुळं हे प्राण्यांची वाढ होते. त्याला स्वतः संवेदना आहेत.
त्याला बाहेरून कुठून काय आणावं लागत नाही, त्यामुळं त्याची वाढ होते. अमेयप्रमाणे वाढतो. म्हणजे ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जो जो संसद आत्मरूपा, हा ओम ध्वनी जो आहे, आत्मरूप ध्वनी जो आहे, ओम खलुदम ब्रह्म जे आहे, त्याला स्वतःच्या संवेद नाहीत. आणि ते एक पेशी प्राणी, हा ओम एक पेशीच आहे. तर ह्या पेशीला म्हणजे ह्या आम्ही प्राण्याचं पहिलं लक्ष आपण समजून घेऊ, मग पुढचा विषय आपल्याला समजेल. आम्ही प्राण्याच्या एका प्राण्यात 2 केंद्र वाढली की 2ही वेगळ्या होतात. म्हणजे पुन्हा दोघांची 2 वाढली की पुन्हा 4 होतात. म्हणजे ते सारखे वाढत चालतात. तशा प्रकारचं हे जे वैश्वानर नावाचा अग्नी आहे, तो प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. लोह, तांब, जस्त, सोनं आणि चांदी. तर हा जो प्राणवायू आहे, पवमान, सोमा, अल्फा किरण किंवा वैश्वानरो नावाची जी घटना अग्नी आहे, तो प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. दगडामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, तुमच्या मूर्तीमध्ये आहे. पण कोणत्या मूर्तीत आहे? आपण आता या ठिकाणी प्रयोग सिद्ध केला मागच्या वेळेस की मूर्ती ठेवली, त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह पाठवला, वर बल्ब लागला, पाण्यातून सोडावर बल्ब लागला, दह्यातून सोडावर बल्ब लागला. पण जे पाणी विद्युत प्रवाह वाहत नाही, म्हणजे ते दूषित पाणी आहे, त्याच्यातून विद्युत प्रवाह म्हणजे वाहत नाही किंवा बल्ब वर लागला नाही. जे काही खराब आहे त्याच्यातून वर लाईट लागली नाही. जी मूर्ती पंचधातूच्या मूर्तीतून हा वर बल्ब म्हणजे वैश्वानर अग्नी हा जो आहे तो पंचधातूच्या मूर्तीमध्ये आहे. हे आपण आता सिद्ध केलं, प्रयोगाने सिद्ध केलं. जे दुसरी मूर्ती जी आहे तिच्यामधून हा विद्युत प्रवाह आरपार जात नाही, बल्ब लागत नाही. म्हणजे ह्या मूर्तीमध्ये वैश्वानरो अग्नी नाही. 2 मूर्ती आपण शेजारी ठेवल्या, 2 भक्तांना सांगितलं आपण की बा ही मूर्ती तू भक्ती कर, तू या मूर्तीत भक्ती कर. दररोज त्याने त्या मूर्तीवर दही पाणी घालायचे आणि तसं करायचं, पूजा केली. आणि आधी त्यांचे दोघांचे म्हणजे आपण काळिगा म्हणजे ECG तपासून पाहिले आणि त्यांना पूजा करायला सांगितली. या मूर्तींची पूजा करायला सुरुवात झाली पूजा. 3 महिने परत बघा, जेव्हा आपण त्या 3 महिन्यानंतर त्या व्यक्तींच्या ECG काढून पाहिला, तेव्हा असं आढळून आलं की ज्या पंचधातूची जी मूर्ती आहे त्या व्यक्तीच्या शरीरात जो वैश्वानर अग्नी आहे तो आणि त्या मूर्तीला वैश्वानर अग्नी समतोल झालेला आहे आणि त्याचा काळीगाम व्यवस्थित झालेला आहे. त्याचा EEG पण व्यवस्थित झालेला आहे. पण ज्या मूर्तीमध्ये आरपार अग्नी जात नाही, म्हणजे विद्युत प्रवाह वाहत नाही आरपार, म्हणजे ज्या मूर्तीमधून त्या मूर्तीमध्ये त्या मूर्तीवाल्या माणसाचे EEG आणि ECG विस्कळीत झालेले आढळले, पूर्ण वाढले नाहीत. आता आपण बरेच जण पूजा करतो तेव्हा ज्या माणसांच्या घरी जी मूर्ती पण धातूची आहे, नकळत आपल्याला माहित नसतं, पण ते वैश्वानर नावाचा अग्नी तिच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये पण तोच आहे. तर तो अग्नी जो वैश्वानर नावाचा अग्नी मूर्तीमध्ये आहे आणि आपल्यामध्ये आहे, तर आपण जेव्हा त्या मूर्ती पूजा करायला लागतो तो आपला अग्नी जागा आहे, तर त्या मूर्तीला पण अग्नी जागा होतो. आणि मग तो अग्नी जो आहे वैष्णवाचा अग्नी त्या मूर्तीतून वर चढतो. आपल्या बुद्धीमध्ये पण वैष्णव अग्नी येतो, त्यावेळेस तो अग्नी पण मूर्तीच्या वैष्णव अग्नीमध्ये येतो डोक्यामध्ये. आणि मग ती मूर्ती कोणाची आहे, कुठल्या देवतेची आहे याचा आपण विचार केला. समजा ती भगवान शंकराची मूर्ती आहे. मग भगवान शंकरा जेवढ्या विद्या किंवा जेवढी शक्ती आहे, मग आपल्याला काय पाहिजे त्या दृष्टीने त्या मूर्तीमधून
वैष्णव आग्नेचा प्रभाव आपल्या मेंदूत आढळतो. आणि मग आपल्या मेंदूत जे काही केंद्र आहे ज्या इच्छाशक्तीचं व आपल्याला दवी शक्ती पाहिजे ते केंद्र जाग होत. आणि ते केंद्र जागे झालं ते ग्रहण करतं त्या मूर्तीच्या शंकराच्या लहरी. आणि मग आपल्याला ते संजीवनी ब्रह्मविद्या प्राप्त होते, ते ज्ञान शिकवतं. उदाहरणार्थ आपण एकलव्याची गोष्ट घेऊ. एकलव्य द्रोणाचार्यांकडे विद्या शिकायला गेला, त्याला हाकलून दिला. तो जंगलात जाऊन बसला आणि त्याने मूर्ती तयार केली. कोणाची? द्रोणाचार्यांची. आणि त्या मूर्तीला पाहून बाण कसा मारायचा तर त्या आता बघा मजेदार कथा आहे, फार सुंदर विषय आहे की द्रोणाचार्याच्या मेंदूत जेवढ्या घटनाचे विचार आहेत तेवढे वैश्वानर त्यांच्या शरीरात आहे. ह्या मूर्तीत पण वैश्वानर नावाचा अग्नी आहे. मग ते मूर्तीत वैश्वानर अग्नीच्या लहरी, द्रोणाचार्याच्या वैश्वानर अग्नीच्या लहरी त्या मूर्तीमध्ये प्रगट झाल्या. आणि यांनी विचारायचं बाण कसा मारायचा. मग त्याच्यातून लहर निघायचं, प्रकाश लहर याच्या मेंदूत आदळायची. तिकडं द्रोणाचार्याचा बाण धरून फिरवायचा, तसं याचं हात आपोआप तसे फिरायचे. त्याला तसं दृष्टांत व्हायचं की असं करायचं, तसं करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं. त्यामुळं द्रोणाचार्याचा एकलव्य जो होता हा सर्वात श्रेष्ठ धनुर्धर बनला. मी बऱ्याच लोकांकडे माझी कथा सांगतो. मी बऱ्याच लोकांकडे विद्वान पंडितांकडे गेलो, म्हणले महाराज मला ब्रह्मविद्या शिकायची, मला हठयोग राजयोग शिकायचं. त्यांनी मला स्पष्ट नकार दिला, तुम्ही करायचा नाही, तुम्हाला करता येणार नाही, तुम्ही कुठला ग्रंथ लिहायचं नाही, तुम्ही कुठलं काव्य लिहायचं नाही. दम दिला मला, काय लेखी पत्र पाठव, तुम्ही असं करू नका. मग मी दत्त महाराजांच्या पुढे बसलो. दत्त महाराजांनी मला सांगितलं, हे मूर्ती, या मूर्तीमध्ये इकडे लक्ष द्या म्हणे, माझेच येणारे संदेश या मूर्तीत येतील आणि तुम्हाला जेवढे प्रश्न पाहिजे तेवढे उत्तरे मिळतील. त्यामुळं मला सगळे उत्तरं मिळाली, जेवढे पाहिजे तेवढे ग्रंथ लिहिणे, कृष्णाची मूर्ती, नंतर ज्ञानेश्वराच्या समाधीचा संदेश सगळे मिळाले. ग्रंथ लिहिले 2 लाख श्लोकांची स्वयंपूर्ण कल्केश्वरी, भगवद्गीता श्लोक 700, ज्ञानेश्वरी 9033. माझ्याकडून देवाने 1,85,000पेक्षा जास्त श्लोक लिहून घेतले. म्हणजे याचा अर्थ जसे तसे, फरक काहीच नाही. ते आवाज बरसे जसे तसे ऐकू येत होते, तसं दिसायचं. याचं कारण आहे की आपण एकाग्र व्हायला पाहिजे, आपल्याकडं फळं खाल्ली पाहिजे, दूध पिलं पाहिजे, आपलं शरीर शुद्धी झाली पाहिजे, तेव्हा ही विद्या प्राप्त होते, ब्रह्मविद्या. मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या. आता देवीचे नवरात्र चालू आहे. जे मूर्ती नवरात्रामध्ये देवीचे खूप चांगले सजवले असन, जिच्या पुढं स्वभावोपचार चालू असतील, तेव्हा देवी जी आहे तिच्या सगळ्या लहरी त्या मूर्तीत येतात. आणि ती वैश्वानर नावाच्या जो अग्नी आहे त्या मूर्तीतून तो तयार होतो. देवीचे गुण आले संदेश वैश्वानर नावाच्या मूर्तीत अग्नीत तयार होतो आणि त्या लहरी मानवाच्या भक्तांच्या हृदय डोक्यावर उतरतात मेंदूत, आणि त्याला ते ज्ञान होत. रिद्धी सिद्धी ऐश्वर्य मंत्र काही विधी. मी लहान असताना मुलं शाळेत जायची, अरे म्हणलं आपण गरीब परिस्थिती, खायला अन्न नाही, आपल्या आई वडील अशी परिस्थिती, 2-3 शाळा गोरोबास, कसं काय शिकायचं बा. तर मी औदुंबरा खाली बसायचो. मग दत्त महाराज एकदा समोर दिसले, ते म्हणले काय नाही, तुम्ही फक्त या ठिकाणी एकाग्र चित्ताने बसत जायचं. मी 5-6 वर्षाचा होतो, सत्य घटना आहे. मग मला बसल्यानंतर क कपाचा कप दिसायचा आणि मग त्याचा आवाज क कपाचा. मग मी मातीवर लिहायचं क कपाचा, ख खटऱ्याचा, ग गणपतीचा, असं सगळं म्हणजे मूळ अक्षर सगळी जेवढी तेवढ्यांची चिन्ह, आईचा असे दिसायचे, ते आवाज यायचा. आणि मग मी ते सगळं लिहून काढायचो, मातीवर लिहायचो.
मातीची पाटी करून. मग आमच्या वडिलांनी मला एक पाटी पेन्सिल सगळं आणून दिलं. मग मी सगळं लिहायला लागलो. मग पुन्हा 1-2 लिहायला लागलो. मग पुन्हा तसे आवाज यायला लागले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी ब्रह्ममूर्तीतून ब्रह्मविद्या मला कशी प्राप्त झाली मी तुम्हाला अनुभव सांगितले. मग मला ते 12 खड्या, बोजाळणी, पहिलीतली पुस्तकं, दुसरी पुस्तकं मी वाचायला लागलो 5-6 वर्षातच. मग शाळेत मला एकदम दुसरीचा दर्जा मिळाला, झालं काम चालू. तर एक गोष्ट अशी आहे की आपल्या जो वैश्वानर नावाचा अग्नी आहे, आत्मा आहे, तो आत्मा त्या औदुंबराला त्या मूर्तीतला आत्मा आणि देव परमेश्वर जिथं देवी आहे तिथून त्या लहरी त्या मूर्ती येतात, तिथून त्या आपल्याकडे येतात. म्हणजे आपला जे ज्ञान पाहिजे त्या मूर्तीतून संजीवनी प्राप्त होते. एकलव्याला विद्या कशी प्राप्त झाली, ध्रुवबाळाला ज्ञान कसं झालं, त्याचं कारण आहे की ध्रुवबाळ भगवान ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र म्हणत बस. मग त्याला मंत्र म्हणताना भगवान परमात्मा जिथे आहे तिथून त्या लहरी त्याच्या शरीरावर आल्या. म्हणजे त्याच्यातला वैश्वानरो अग्नी हा प्रगट झाला. त्याचं ते लहरी टिपल्या. मग त्याला भगवानाचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला. त्याने त्याला ध्रुवबाळाला मग ज्ञान दिलं, प्राप्त केलं, आढळपण निर्माण झालं. त्याचं कारण असं आहे की आपण एकनिष्ठ आपले शरीर प्रकृती, ध्रुवबाळाने तपश्चर्या कशी केली, फळं खाल्ली काय दिवस, मग त्याच्यानंतर निराहार राहिला आणि मग काहीच खाईना, पाणी पिईना, हवा घेईना. इतक्या अवस्थेत आल्यानंतरच मग त्या शरीरातला वैश्वानर अग्नी आणि भगवान परमात्माच्या शरीरातला वैश्वानर अग्नी हे दोन्ही एकरूप झाले. आणि मग एकमेकांचे विचार एकमेक जोर बोलला ग देवाला कळायचं, देव बोलला ग दुर्गाला कळायचं, अशी अवस्था निर्माण झाली. आता मी माझी गोष्ट सांगतो. मी तर यज्ञ करतो, होम हवन करीत बसलो आणि मी वाचलं की पूर्वी ऋषी मुनींच्या काळामध्ये देव स्वतः येऊन हवन घेत असत. यज्ञावर मी विश्वास ठेवून, ते वेदाच्या मंत्रावर विश्वास ठेवून ते मंत्र रोज म्हणायचो, वाचायचो. मग एक दिवस आता 15 दिवसापूर्वी किंवा महिना 2 महिन्यापूर्वी इंद्रदेव स्वर्गातून आले, बृहस्पती देव आले. म्हणले तुम्ही तप करताना? म्हणलं हो. मग आम्हाला ओळखलं? म्हणलं नाही हो. मग इंद्र आहे म्हणे, स्वर्गातून खाली आलो. म्हणलं का बरं? म्हणजे तुम्ही होमात जी आहुती देता ती 30 दिवसांनी स्वर्गात पोहोचते. ग्रंथामध्ये लिहिलंय 30 दिवसांनी होम हवन स्वर्गात पोहोचतं आणि देवाला मिळतं. तर ते म्हणले हे फार दिवस झाले, आम्हाला खूप भूक लागलेली आहे. तेव्हा आम्ही आता या यज्ञाजवळ बसणार आहोत. आणि यज्ञाजवळ आल्यानंतर ते उभे राहिले, हवन दिल्यानंतर त्यांनी घेतलं आणि शांत उभे राहिले. म्हणजे आम्ही आता इथं बसतो. मग त्या धंत्री हवेमध्ये बसतो. मग इंद्रदेव म्हणले आम्हाला इथं आसन द्या, बृहस्पती म्हणले आम्हाला इथं आसन द्या. मग त्यानं हे शेळायत बसावं याच्यावर. इंद्रदेव सांगायला लागले. इंद्रदेवाच्या लहरी निर्माण झाली. तर म्हणले महाराज तुम्ही केव्हा आले, काय आले, माहिती विचारल्यानंतर इंद्रदेवाचा प्रद्युम्न तो परवैश्वर अग्नी आणि माझा वैष्णव अग्नी एकमेकाशी संबंध साधू लागला. मग इंद्रदेव बोलले मी या ठिकाणी वत्रासुर नावाचा एक मोठा राक्षस होता, त्याला मारण्याकरता या कल्कीदत्त मंदिरात म्हणजे या जागेवर काय नव्हतं, इथं शिळेवर बसून बऱ्याच वर्ष अनंत वर्ष तप केलं. त्याच्यानंतर दज ऋषीच्या हस्त्या काढून त्या वत्रासुराला मारलं. ती ब्रह्म हटण्याकरता मी पुन्हा या कल्कीचं आपल्या मंदिर तिथे बसलो, हे तपश्चर्या केली आणि मग इथून पुन्हा स्वर्गात गेलो. मग आता तुम्ही पुन्हा या ठिकाणी आलो, होम हवन चालू केलं, तेव्हा आम्ही सगळे देव आता या ठिकाणी होम हवन घ्यायला आलेलो आहोत. जे होमाला मदत करतील आम्हाला त्यांचं आम्ही कार्य करू, जे करणार नाही त्यांना काहीच करणार नाही, असं इंद्रदेवाने सांगितलं.
तर याचं कारण असं आहे की देव स्वतः आहेत आणि ते मूर्ती स्वरूपात आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये, दगडाच्या मूर्तीत, पण धातूच्या मूर्तीमध्ये, ज्या मूर्तीमध्ये लोह, तांबे आणि जस्ताचा अंश असेल दगडामध्ये, त्या मूर्तीमधून आपल्याला देवदेवतांच्या लहरी साक्षात्कार होतो. मग आता समजा आता आपण आता स्फटिक पांढऱ्या दगडा मूर्ती केलेली आहे, याच्यामध्ये लोह, तांबे, जस्त, सोन आणि चांदी यांचे अंश आहेत. मग ह्या मूर्तीमध्ये वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे, आत्मा आहे, तो जिवंतच आहे, तो नसणारच नाही. फक्त आपण जेव्हा त्या मूर्तीवर बसून मंत्र म्हणायला लागतो तेव्हा आपला वैश्वानर नावाचा अग्नी शरीरामध्ये आहे आत्मा, तो आणि ते भगवंताच्या मूर्तीत असणारा आत्मा, आपलं दोघांचं एक रूप झालं की आपल्या मनात वाटलं बा तुम्ही देव आहात, कुठं राहता, मग तिकडून तो आवाज देणं असं असं आहे, म्हणजे देव आपल्याबरोबर ते बोलू लागतात किंवा संवाद साधतात. तर त्यामुळं मूर्तीमध्ये देव आहे आणि हे सिद्ध करण्याकरता आपण त्याचा परिचय पाहू शकतो, नमोर पाहू शकतो की आता तुमचा काळजी काम आता काढून घ्या, काढा, आज काढा किंवा उद्या काढा. आणि तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय, मूर्ती मात्र संपूर्ण पाहिजे किंवा शिवलिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्या समोर बसून त्याचे पंचोपचार पद्धतीने पाणी घालवा, नका घालू, पण स्वच्छ करून बसा आणि तुम्ही मंत्र म्हणा. समजा कृष्णाची मूर्ती आपण डोळ्यासमोर ठेवली, समोर पांडुरंगाची मूर्ती ठेवली, ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जपायला लागलो तर आपला वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे शरीरातला, हृदयातला, तो जागा होऊन मेंदूपर्यंत वर पोचतो. आपला जसा वर पोचन तसा असता त्या मूर्तीतला सुद्धा वैश्वानर आहे, तो त्या मूर्तीच्या डोक्यापर्यंत पोचतो. आणि तो पोचल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण कुठं राहतात, गोलोकात. तिथून त्या लहरी त्या मूर्तीवर येतात आणि तिथून आपल्याला जे पाहिजे, जी इच्छा आहे त्याप्रमाणे ते ज्ञान देतात. म्हणजे ह्या मूर्तीमधून संजीवनी ज्ञान प्राप्त होत. मूर्ती दगडाची नाही, या मूर्तीमध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. दगडावर दगड आपडलं की अग्नी तयार होत, दगडावर दगड आदळ की आवाज तयार होत. तशा दृष्टीने या ठिकाणी ध्वनी आणि आवाज हे दोन्ही मूर्तीमधून मिळतात. आणि मग आता या मूर्तीपुढे भजन कीर्तन चालतंय, ज्वारात मूर्ती बसवली, ही दगडाची मूर्ती काय बोलते काय, ते काय ज्ञान सांगते काय, हे जे आपलं बडबड आहे ते अवघड आहे. मी लहान असताना माझ्याकडं ऋषी बरेच आले 50-50 आणि त्यांनी मला गणपतीची मूर्ती दिली. ती म्हणली गणपती मूर्ती तुम्ही भक्ती करा. मी म्हणलं दगडाची मूर्ती, मातीची आपण नाही भक्ती करी. ते बोलत नाही, मला काय ज्ञान देणार. मी 5-6 वर्षाचा असेल. मग ती मूर्ती ठेवून दिली. मी काय बोलणं लांब बसलो. दिवसाच्या आत घरात गेलो तर वरून असा प्रकाश आणि ज्योत. ती ज्योत आल्यानंतर फळं आणि गणपती आकृती तयार झाली. फळं आणि ती आकृती त्या मूर्तीवर आली. आल्यानंतर त्या मूर्तीला जीव आला, सजीव झाली. आणि मग ती मूर्ती हातपाय हालायला लागली. मला म्हणले जा मला दुर्वा आणून दे, मला मोदक दे, आणि तुम्हाला मी काय सांगतोय ज्ञान ते ऐकून घे. अशा दृष्टीने ते सारखं सांगत राहिले 10 दिवस. आणि मग पुन्हा ते जायची वेळेस म्हणले आता मी मूळ ठिकाणी जातो. मग ते म्हणले मूळ ठिकाणी जातो, जा. मग ते पाण्यामध्ये सोडायच्या वेळेस सोडल्यानंतर त्यातून पुन्हा ते गणपती वर आले प्रकाश रूपामधून. पुन्हा ते ज्योती रूपाने वर गेले. म्हणले देवा आता तुम्ही वर जाऊन कुठं राहणार, हा मला तिथपर्यंत दाखवा. ते म्हणले माझ्या ज्योतीवर लक्ष ठेव. मग मी त्या ज्योतीवर लक्ष ठेवल्यानंतर गणपती आपल्या गणेश लोकात गेले. तिथं त्यांची मूर्ती झोपलेली होती. त्या मूर्तीत त्याने प्रवेश करायचा, उठून बसली. आणि मग मला सांगितलं बघ पृथ्वी येताना मी अशा अवस्थेत येतो आणि आम्ही
मग मूळ ठिकाणी मग अशा अवस्थेत राहतो. अशा सगळ्या देवांची अवस्था आहे त्यांनी सांगितली. आपल्या सनातन हिंदू धर्मातल्या सगळ्या देवांची अवस्था अशी आहे. वायुरूप येणार, आपल्यासमोर मूर्तीत प्रगट होणार, पुन्हा मूर्तीतून निघून जाणार, पुन्हा येणार, पुन्हा जाणार. आणि मूळ ठिकाण त्यांचं ज्या ठिकाणी शरीर आहे मूळ स्वर्गात, त्या मूळ शरीरामध्ये प्रवेश करून ते शरीर पुन्हा चालू होत. मग छिंदनाथं शरीर कुठं ठेवलं होतं? मंदिरात. त्याचे तुकडे केले, गोरक्षाने पुन्हा जोडून ठेवले. पुन्हा तो त्या राजा शरीरातून निघून मग छिंद्र पुन्हा आपल्या शरीरात आले, पुन्हा उठून बसले. आता बघा, ही साधी गोष्ट प्रयत्न आहे की ही वैश्वानर अग्नी जो आहे तो कसा प्रवेश करतो. मग छिंद्रनाथ ज्या गावात गेले ते तो राजा वारला होता. म्हणलं आता हे राजाच्या शरीरात आपण प्रवेश केला पाहिजे. मग त्यांना शरीर देवळात ठेवलं, शरीरात ज्योत काढली, त्या राजा शरीरात प्रवेश केला. राजा ज्योतीचा वैश्वानर अग्नी निर्माण झाला. मग राजा शरीर अचेतन होतं, चेतन झालं, फिरायला राज्य केलं बरेच वर्ष. मग पुन्हा त्या शरीरातून त्याने आपली ज्योत काढली, आपल्या मूळ शरीरात मच्छर आणली आणि मच्छर आणून आपल्या शरीरात ठेवली, पुन्हा सजीव झाली. ते अशा प्रकारची ही ईश्वरी लीला आहे. त्याला ब्रह्मविद्या, संजीवनी ब्रह्मविद्या. आपला आत्मा कधीच नष्ट होत नाही, कधीच होत नाही, काहीच होणार नाही. तुम्ही जर तुमच्या आजा पंचांच्या बाबतीत जर विचार केला, त्यांची मूर्ती बनवली, तर ती मूर्तीतून वैश्वानर अग्नी त्या मूर्ती तयार होईल. म्हणजे तो आत्मा तिथं आला आणि त्यात तुम्हाला काय प्रश्न होते विचारू शकतात. शेती किती आहे, बाडी किती आहे, पैसे कुठले काय, ते सगळं तुम्हाला सांगणार. इथं असं आहे, तिसं आहे, ते ज्ञान तुम्हाला होणार. म्हणजे प्रत्येक देवाची मूर्ती, पितरांची मूर्ती, आता चेडे गोट्या जादूटवाना हे सुद्धा शिकणारे लोक जे आहेत ते सुद्धा असेच मूर्ती बनवून तिथे बसलेले असतात. त्यातला जो वैश्वानर तमगुणी वैश्वानर तयार होतो, याचा तमगुणी तयार होतो. आणि मग त्या लहरीत त्या ह्या माणसाकडून त्याला ती विद्या प्राप्त होते. दैवी म्हणजे भूतियान मार्गातली विद्या, पितृयान मार्गातली विद्या, नंतर देवयान मार्गातली विद्या, फळं खाऊन दूध पिऊन राहणे, आणि ब्रह्मयान मार्गातली विद्या जी आहे ती फक्त फळांचा रस याच्यावर जगायचं, पाणी प्यायचं नाही आपलं. आणि मग ही अशा दृष्टीने ती विद्या आपल्याला प्राप्त होते संजीवनी मूर्तीमधून. तर ती मूर्तीची विद्या जी आहे ती आपण आपली मिळू शकतो. आपण आता भजन करू, सकाळी काकडा करतो पांडुरंगाचा, मग त्याला पांडुरंग तिथं असतो का नुसतं जागड्याच्या मूर्तीपुढे आपण आरती फिरवतो. तर पांडुरंगाची जी कृष्णाची जी अवस्था आहे त्याचा जो वैश्वानर आत्मा आहे, वैश्वानर आत्मा तो त्या मूर्तीमध्ये प्रगट होतो. आणि आपण आपला वैश्वानर अग्नी जागा होतो तेव्हा आपण मूर्ती पूजा करतो, देव तिथं असतात, ते जागे होतात, भेटतात. म्हणजे ते संजीवनी विद्या त्यातून प्रगट होते. पांडुरंग माझ्या गाले म्हणले महाराज, ज्ञानेश्वर आले म्हणले महाराज आमचं काम आहे. म्हणलं काय काम आहे बा? म्हणजे आम्ही सांगू ते करायचं. ही ज्ञानेश्वरी आहे ना, हिच्यावर तुम्ही प्रत्येक वळीवर लिहायचं, स्वतंत्र उपनिषद तयार करायचं, प्रत्येक वळीवर स्वतंत्र उपनिषद तयार करायचं. म्हणलं मग मला काही जमणार नाही. ते म्हणले एक लक्षात ठेव, तू आधी फळं खा, दूध प्या, उपास करून खाय ना. बा ठीक आहे म्हणजे आम्ही पण फळं खाऊन ज्यूस पिऊन राहतो. अशा दृष्टीने मग ते ज्ञानेश्वर कृष्ण माझ्याकडे आले. माझा वैश्वानर नावाचा शरीरातला जीवात्मा मेंदूपर्यंत पोहोचला आणि मग त्या मूर्तीतून मग भगवान मूळ कृष्णाच्या मूर्तीतून ते ध्वनी माझ्याकडे येऊ लागले. मला जसे जसे ते ध्वनी आले तसे मी ते लिहून काढलं. स्वयंपूर्ण कल्केश्वरी 7 भगवद्गीतेचे 7 श्लोक 7चे, ज्ञानेश्वरीचे 9033, माझ्याकडून 1,85,000पेक्षा जास्त श्लोक याच्यातून लिहून झाले. तर हे जे आहे संजीवनी विद्या मला आलेला अनुभव तुम्हाला सांगितला आहे. असाच अनुभव संत श्रेष्ठांना आलेला आहे. त्याने अभंग भजनं लिहिली आहेत.
हे अभंग भजन मनातून तयार नाही होत, ते ऐकू येतात. मला जे जे ऐकू आलं ते भगवद्गीतेत म्हणजे कल्केश्वरीत मी लिहिलं. 400 श्लोक रोज लिहायचं, 200-300 बराबर चालायचं. कारण आपली जी शरीर अवस्था आहे ती वैश्वानरमय अग्नीच्या स्वरूपात तयार झाली पाहिजे. त्या दृष्टीने ते ज्ञान होत. आता साधी गोष्ट आहे, ज्ञानेश्वरांनी वेड्याच्या मुखातून मग वेद म्हणून दाखवले आहे. तर ज्ञानेश्वराचा जो वैश्वानर नावाचा अग्नी म्हणजे आत्मा, तो रेड्याचा आत्मा, हे दोन एक रूप झाले. मग रेड्या यांना रेडा बोलू लागला. म्हणजे अशा दृष्टीने हे विद्या अत्यंत गहन विद्या आहे, ब्रह्मविद्या. त्याला आत्मिक पॉवर्स मिळावं लागते, शरीर भरपूर शुद्ध ठेवावं लागतं. मग तुम्ही ज्या मूर्ती पूजा करताना देवीची आपण श्रद्धा ठेवून देवा ठेवतो, असं होऊ दे तसं होऊ दे. आता खंडोबा आहे, आपलं कुळदेव तुळजाभवानी आहे, नंतर काळभैरव आहे जात्या गावचे. असे ज्या देवस्थाने आहेत, ह्या देवस्थानांचा जो संयम आपण करतो, त्या मूर्ती पुढे किंवा त्या मूर्ती ध्यान करतो, तेव्हा त्या मूर्ती सजीव होते, मूळ स्वरूपात येते आणि मग ते आपलं ज्ञान देते. ते ज्ञान देते किंवा आपल्या समर्पण आपलं बोलायला लागते. दत्त महाराज, तर हे सगळे जे देवदेवता आहेत त्या सगळ्या आपल्या बाजूने व्हावेत म्हणून आपला दैवी संपत्ती महामंत्र हे वैश्वानर अग्नीत प्रगट होण्याकरता पाहिजे. देवचं नाही म्हणणारी माणसं आहेत, त्याच्यामध्ये वैश्वानर अग्नीत व्यवस्थित प्रगट होत नाही. मग आपल्या शरीरामध्ये वैश्वानर अग्नी व्यवस्थित प्रगट झाला की नाही. मग आता याच्या काही लोकांना सांगितलं, तुम्ही त्या मूर्ती पूजा करा, कोणच्या पंचधातूच्या. बरं, आणि तुम्ही ह्या मूर्ती पूजा करा आणि इशीची काढा 3 महिन्यांनी. तिघांनी तिघांनी आप काढून आणले. पंचधातूच्या मूर्ती पूजा करणाऱ्याचे इशीजी जी होते म्हणजे हृदयाचे, ते 6 ते 10 mm आले. आणि त्या जो मूर्ती ज्या देवाची होती त्या देवाने यांना बरंचसं ज्ञान शिकवलं. तर तशा प्रकारचं ही दुसरी मूर्ती जी होती त्याच्यात वैश्वानर नावाचा अग्नीच नव्हतं, कारण त्यात युद्ध प्रवाह जात नव्हतं. मग तो याच्यातून युद्ध प्रवाह जात नाही, मग याच्यातून जात नाही. म्हणजे यांचे काळीगाम वाढले नाहीत किंवा व्यवस्थित झाले नाहीत. म्हणून जी मूर्ती आपण पूजा करतो त्या मूर्तीला आपण काय घालतो, पाणी घालतो. शुद्ध पाण्यामधून विद्युत प्रवाह वाहतो. महादेवाला पाणी घालतो, त्या विद्युत प्रवाह शुद्ध पाण्याने बरोबर महादेवाच्या पिंडीवर वाहतो, तेव्हा विद्युत प्रवाह बरोबर वाहू लागतो. मग त्या पिंडीमध्ये वैश्वानर नावाचा अग्नी तयार होतो. आणि त्या अग्नी तयार झाल्यानंतर मग त्यात भगवान शंकराची बोल भाषा त्यातून मग आपल्याला ती ऐकू येते. मग आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत. आपण जर त्या पिंडीवर चांगलं पाणी घातलं नाही तर आपलं काळीगाम किंवा जी बिघडणार, मग आपला वाकड्या तिकडे आवाज येणार. आता काय काय लोकांनी पूजा करताना मनापासून पूजा केली, त्यांचे काळीगाम सुधारले. पण ज्यांनी व्यवस्थित पूजा केली नाही त्यांचे काळीगाम बिघडले, ते आजारी पडले. आता आपण देवदेव रमण केलं आजारी पड राहू. कारण आपला जे इच्छा शक्ती आपलं शरीर शुद्ध जे आहे ते व्यवस्थित नसल्यामुळं, आपलं शरीर व्यवस्थित नसल्यामुळं देवाच्या शरीरामध्ये व्यवस्थितपणा आहे, तर ते आपलं शरीर खाण्यापिण्यामुळे बिघडून गेलेलं आहे. जेव्हा आपण सोमरस पिऊ, सोमरस म्हणजे ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आंब्याचा रस, फळाचा रस, याला सोमरस म्हटलेला आहे. वेदामध्ये जगाला अजून सोमरस काढला नाही. सोमरसाचा वाकडाकडे अर्थ लावून टाकले. तर भगवान शंकर प्रगट झाले, मला म्हणले मला ऊसाचा रस दे, हा सोमरस आहे. मग फळा, नारळाचं पाणी आणि याचा रस सांगितलं, हे सोमरस आहे म्हणे. सोमरस म्हणजे सोम म्हणजे चंद्र, रस चंद्राचा रस हा त्याचा अर्थ होतो. मग चंद्राचा रस म्हणजे चंद्रामध्ये अमृत आहे, त्या अमृतच्या फळामध्ये येतं आणि ते तुम्हाला मिळतं, पुसात येतं ते तुम्हाला मिळतं. म्हणजे हा सोमरस म्हणजे चंद्राकडून जे अमृत निघते
ते फळामध्ये येतंय आणि ते आपण पितो तो सोमरस. म्हणजे इतकं कठीण त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण फळं खाल्ली चांगली तर आपल्याला सोमरस प्राप्त होतो. मग आपला आजार हरतो, आपल्याला दुखणं होत नाही. पण ते फळ जर सडका असेल तर त्याच्यात जे अल्फा किरण आहे, म्हणजे त्याच्यात जे वैश्वानर नावाचा अग्नी आहे, तो अग्नी त्याच्यातून निघून गेलेला आहे किंवा कमकुवत झालेला आहे, म्हणून ते फळ सडलं. आणि ते आपण खाल्लं तर आपला जो शरीराला वैश्वानर अग्नी आहे, ते फळाचा रस आपल्या वैश्वानर अग्नीला लागल्यानंतर ते कमकुवत झालं, म्हणजे आपला आजार आला, थंडी आला, ताप आला, सर्दी आली, हातपाय गळून गेले, ते 10-15 मिनिटात होतं, जास्त वेळ लागत नाही. तुम्ही चांगली फळं खा आणि सडकी फळं खाऊन पहा कसं होतं. लगेच कळण तुम्हाला आपल्या शरीरात काय बदल झाला. कारण ECG काढलं की आपल्याला कळणार आपल्या शरीरामध्ये परमेश्वराकडं या मूर्तीचं ज्ञान, मूर्तीमध्ये मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या अशी परिस्थिती आहे. एक मनुष्य आजारी होता, तो आपल्या देवळात येऊन बसला. बसता 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 तो उपास धरला, फळं खाऊ लागला कल्की दत्त मंदिरासमोर. मूर्तीकडे त्याचं लक्ष होतं, पण ते बेशुद्ध पडला, त्याचा जीव निघून गेला. सगळी माणसं रडत बसली आणि पुन्हा तो पाणी शिंपलं, इकडं 2 तासांनी जीवन झालं. म्हणलं काय बाबा काय झालं? ते म्हणला माझ्या शरीरातून काळा माणूस आणि मी दोघं जण मला यम घेऊन चालले होते. मग कल्की दत्त महाराज आले, त्यांनी माझा जीवात्मा परत आणला आणि तो काळा माणूस जाळून टाकला आणि उठून बसला. त्यापुढे संतही झाली. याचं कारण काय? ते मूर्तीतून निघणारे जे अल्फा किरण आहे, जे सोमा रस आहे, सोमा देवता आहे, नंतर वैश्वानर अग्नी आहे, वैश्वानर आत्मा आहे, एकच नाव आहे. तर या दृष्टीने आपल्या शरीरामध्ये संजीवनी विद्या प्राप्त होते, संजीवनी ज्ञान प्राप्त होत. मूर्तीपूजत काय आहे? मूर्तीपूजत सगळं आहे. कारण आपल्याला आता इथून कैलासात जमणार नाही, देव कुठे आपल्याला भेटणार नाही. मग त्यांची मूर्ती करून आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा त्या मूर्तीमध्ये, त्या देवांच्या त्या मूर्तीमध्ये जो वैश्वानर आहे तो जागा होतो आणि मूळ जो भगवान परमात्मा आहे त्याचे सगळ्या लहरी त्या मूर्तीच्या त्या वैश्वानर अग्नी येतात आणि मग आपल्या शरीरात त्या मेंदूतून आपल्या मेंदूत प्रवेश करतात अदृश्य रूपाने त्या लहरी, आणि मग ते ज्ञान होतं. आता वेदामध्ये सांगितलं बा, इंद्रात जो 2 घोडे आहेत, एक दृश्य आणि एक अदृश्य. तर दोन्ही घोड्याला रजोड आणि तो आमच्याकडे आहे. याचा अर्थ फार वेगळा होतो की तू आल्यानंतर, इंद्र आपल्याकडे आल्यानंतर, इंद्रदेव आपल्याकडे आल्यानंतर त्याच्याकडे 2 घोडे आहेत. त्याला थळजोड, एक दृश्य आणि एक अदृश्य. तर अदृश्य घोडा, अदृश्य घोड्याने फक्त आपला भौतिक वगैरे सुख शांती मिळेल. पण जो अदृश्य घोडा आहे म्हणजे अश्व आहे, अदृश्य अश्व आहे, तो अदृश्य अश्व जो आहे तो आपल्याला इंद्रदेवाच्या शरीरातलं जे ज्ञान आहे ते आपल्या शरीरात उतरणार, म्हणजे प्रत्येंद्र म्हणून आपण भगवान पांडुरंगाच्या जो जे ज्ञान आहे जेवढं तेवढं ज्ञान आपल्या शरीरात प्रति पांडुरंग बांधणार. म्हणजे अशा दृष्टीने हे सगळं झालं. मग मुख्य देव जो आहे आपला, ओम सहस्रीशा पुरुषा सहस्रपात सहमूर्त्या दशांगुलम, जेव्हा आपण दवी संपयचे मंत्र म्हणू तेव्हा आपल्याला जो मूळ परमात्मा आहे सहस्र शीर्षा, तो त्याच्या मूर्ती आपल्या समोर आहे. त्या देवाची लहर अनंत कोटी किलोमीटर आहे, तो प्रकाशवर्ष अंतरावर. ती शक्ती त्या मूर्तीत येणार आणि ते ज्ञान आपल्याला होणार. म्हणून या मूर्ती संजीवनी आहे. संजीवनी ब्रह्मविद्या या मूर्तीमध्ये आहे. मग तर आपली इच्छा असेल तसे ज्ञान प्राप्त, कोणाला रिद्धी सिद्धी, कोणाला ऐश्वर्य, कोणाला ब्रह्मज्ञान, कोणाला चमत्कार, कोणाला कुठलं तरी ज्ञान किंवा काही संशोधन, या सगळ्या गोष्टी एकनिष्ठ मूर्तीवर भक्ती केल्यावर प्राप्त होतात. काही भाषा आता जगातली, मला जी भाषा तुम्हाला सांगितली बा, देवाने सगळं शिकवलं असं ज्ञान झालं, म्हणजे जगामध्ये प्रथम जी अक्षरं तयार झाली सगळी ती अशा रूपाने
भाषा तयार झालेली आहे. तर ही मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या आपल्याला भजन कीर्तन जागरण गोंध आणि गायत्री मंत्र छंद स्वरूपातून म्हटल्यास हे आपल्याला प्राप्त होत. आता तुम्ही एखादा गुरु केला, आता या 2 माणसांनी 2 गुरु केले, माझ्या समोरची घटना आहे. एक मोठा विद्वान पंडित शाकाहारी फळ खाऊन दूध पिऊन राहणारा रोज कथा कीर्तन करणारा वेदांत वाचणारा तो गुरु केला. दुसऱ्याने एक गुरु केला जादूटोणा करणारा, मांसाहार करणारा, दारू पिणारा, गांजा वाढणारा. सुरुवातीला 2 जण बी फळं खात होते, उपास करतोय, दूध पिऊन. 2 मित्र. याने ती मूर्ती आपल्या घरात ठेवली आणि याने ही मूर्ती आपल्या घरात ठेवली देवाची आणि पूजा करायला लागले. याला काही येत नसताना हा ब्रह्मन याने बांधला आणि हा दुसरा जो होता त्याला काहीच येत नव्हतं, पण त्या मूर्तीमधून ज्या वैश्वानर नावाचा अग्नी त्याने त्या भुताटकीच्या लहरी खेचून या माणसाला मेंदू सळल्या आणि मग याला जादूटोणा करणी भानामतीची विद्या येऊ लागली आणि याला ब्रह्मविद्या प्राप्त झाली. म्हणजे तुम्हाला जी देवाची मूर्ती पुढे ठेवली तिचा जो अमृत पिऊन राहण्याचा अवस्था आहे, फळरस पिऊन राहण्याचा अवस्था आहे, ती अवस्था आपण केली पाहिजे. तेव्हा त्या मूर्तीतून संजीवनी आपल्याला प्राप्त होते. आपला विषय आहे मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या. म्हणून आपण आता रामाची मूर्ती कुठं बसवली? अयोध्येमध्ये. रामाची मूर्ती बसव, राम होऊन कितीतरी कोट्यावधी वर्ष होऊन गेले. राम दर्शन करो, रामलीला का दर्शन करो, पूजा करो, ऐसा करो वैसा करो, सगळं चालू झालं. मग रामाच्या मूर्तीचं जर निरीक्षण आपण केलं इथून बसून 1400 मैल आपल्यापासून ती राम अयोध्या आहे, तर त्या मूर्तीचं आपण स्मरण करतोय. आपलं काहीच नाही, पण ती मूर्ती आपण पाहिली टीव्हीवर आणि पाहतोय मूर्ती अशी अशी मूर्ती आहे. रामाचं नामस्मरण करतोय, नंतर आपण राम रक्षा स्तोत्र वाचतोय. तर ते जे मूर्ती आहे अयोध्येमधली रामप्रभूची, तिच्यामध्ये वैश्वानर नावाचा आत्मा प्रगट झाला आणि रामप्रभूला जे ज्ञान आहे, धनुष्यबाण कसा मारायचा, राक्षस कसे मारायचे, ब्रह्मविद्या कशी आहे, जीवनमुक्त काय, विधेयमुक्त काय आहे, हे आपण पाहता पाहता आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. त्याच्याला बऱ्याचशा गोष्टी आपली ताकद जेवढी वाढेल तेवढी त्या मूर्तीतून रामाला जेवढं ज्ञान आहे तेवढं तसं तंत्रज्ञान आपलं व्हायला लागतं. पण आपली अवस्था तशी झाली पाहिजे, हा महत्त्व. एक उदाहरण सांगतो अगदी मजेदार. ते म्हणणं काय सांगताय राव, एक डॉक्टर होता आणि त्याच्यासमोर एक वेडा माणूस बसायचा. त्या डॉक्टर समोर सारखं डॉक्टर पाहायचं. मग डॉक्टर इंजेक्शन देतोय, औषध देतोय, आपल्याला तर लिहिता वाजता काहीच येत नव्हतं. डॉक्टर पाहायचं आणि बसायचं. डॉक्टर खूप हुशार. डॉक्टरचं तो निरीक्षण करायचं रोज आणि लांब बसायचा. रोज निरीक्षण करायचं आणि लांब बसायचं. पुढं झालं की डॉक्टरशिवाय दुसऱ्या डोक्यात काहीच येईना, नुसतं डॉक्टरचं चित्र. मग डॉक्टरच्या मेंदूतल्या ज्या विचारसरणीच्या सगळ्या लहरी त्या वेड्याच्या डोक्यात उतारल्या आणि तो वेडा काही दिवसांनी लोकांना सांगायला लागला, इकडे या, तुमची नाडी अशी चालते, तुम्ही असं औषध घ्या, तुम्ही असं करा, असं इंजेक्शन घ्या, तुम्ही अशा गोळ्या खा. पटापट बोलायला लागला तो. संजीवनी तो विद्या प्राप्त झाली त्याला. तेव्हा लोक म्हणले, का रे बा, आता वेडा होता, डॉक्टर ज्ञान कसं काय झालं याला, ईश्वरी कृपा झाली. खरं आहे, कारण डॉक्टरच्या शरीरात जो वैश्वानर नावाचा अग्नी होता तोच या वेड्याच्या शरीरात होता. परंतु ह्या वेड्याचं लक्ष एकनिष्ठ त्या डॉक्टर का असल्यामुळं त्याला पण तसंच ज्ञान झालं आणि मग तो डॉक्टरचं ज्ञान झाल्यानंतर तो डॉक्टर इंजेक्शन औषध लोकांना सांगायला लागला, या नंबरचं इंजेक्शन घ्या, त्या नंबरचं औषध घ्या. तर अशा दृष्टीने ही जी संजीवनी विद्या आहे ही झाडातून पशुपक्षीतून सगळं प्राप्त होतं. ज्या ज्या वस्तू आपण गाय पाळली तिच्या
तिच्यावर संयम केला, चांगलं सवला, तर त्या गायला भूक लागली, आपल्याला भूक लागणार, लगेच आवाज येणार, चारा टाका, खाऊ द्या, पाणी द्या. म्हणजे ही तिच्या शरीरात वैश्वानर आपल्या शरीरात झाडाला पाणी द्या, उसाला पाणी द्या, बगला पाणी द्या. झाडं सुकत चालली, ते आता जगणार नाही, त्यांना पाणी द्या. माझं एक पळसा झाड होतं, दुष्काळामध्ये कोंब होता, बारीक जवळजवळ गेला. त्याचा वैश्वानर जागा झाला, तो प्रकाश दिसू लागला. मला म्हणलं, बाबा महाराज मला पाणी घाला, मी जिवंत आहे, मी जाणार नाही. मग आम्ही त्या रोज तांबर पाणी घालतो. आता तो मोठा पळत झाला. पुढे एक लिंबा झाड होतं, मला ओम अँटी ॲक्शन पाहिजे, अँटी ॲक्शन पाहिजे, कुठेतरी मिळाला. खूप ग्रंथ चालले, कशातून मिळतोय काय कळना, आणि त्याचा गरज फार महत्वाची. होम ॲक्शनमुळे शरीरातले औषध, पाणी, वातावरण याच्यात जे प्रदूषण आहे ते नष्ट होत. मी बसल्यावर त्या लिंबातून एक पुरुष माझ्यासमोर आला, म्हणला, महाराज मला ओळखलं? म्हणून नाही वा, मी लिंब आहे म्हणे. तुम्ही कसा विचार करता? ओम अँटी ॲक्शनचा ना. आणि म्हणलं तुम्ही तर लिंब आहे म्हणतो, हे एवढी भाषा कशी काय येते? तो म्हणला, मी लिंब जरी असलो तर मी लिंबाची योनी धारण केली तपश्चर्या करण्याकरता, आणि या ठिकाणी मी सगळ्यांचा संयम करतो जगामधला. तर मला हे ज्ञान होत आहे, किती अद्भुत विद्या आहे बघा. तर ह्या अशा मला आलेल्या काही गोष्टी अनुभव सांगितल्या, तुम्हाला पण आलेल्या गोष्टी सांगतो. आता काय लोकांना तुकाराम महाराज, तर तुकाराम महाराज असल्या ध्यानात बोला, आपण कोणता गुरु करावा, कसा करावा. केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य त्यांच्या दृष्टांतात आले, नाव सांगितलं, म्हण रामकृष्ण हरी. मग तुकाराम महाराज रामकृष्ण हरी म्हणायला. तर हे कशाचा प्रभाव? तर समाधी घेतलेले जे होते कधीतरी, आणि तुकाराम महाराजांचं वैश्वानर आणि त्या समाजातला वैश्वानर एक झाला, त्यांनी यांना उपदेश केला. आता तुकाराम महाराज पुढे गेले सदैव वैकुंठाला. आता आपण तुकाराम महाराजांचं कधी लक्षात घेत नाही, त्यांच्या मूर्तीवर संयम करीत नाही किंवा पाहत नाही. आपण तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा संयम केल्यानंतर तुकाराम महाराज कुठे? आता वैकुंठात. मग तिथे काय काय घडतंय याचं ज्ञान आपलं होत नाही. पण जेव्हा आपला वैश्वानर अग्नी मेंदूपर्यंत 36,000 केंद्रात येईल, तेव्हा तुकाराम महाराज कुठे आहेत? स्वर्गामध्ये. त्यांचा वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे, परमात्मा आहे, ते जे पाहतील ते सगळं दृश्य आपल्याला दिसतं. ते इंद्र बसले, इंद्रसभा बसले, देवलोक बसले, ते देव आले, त्या अप्सरा आल्या, त्या गाणी भजन म्हणतात, तिथे कीर्तन चाललंय, तिथं मोठमोठे सोन्याचे वाडे आहेत, हिरे माणके जोडलेले आहेत, तिथं कसे रस्ते आहेत, तिथं अमृत झाडे आहेत, हे पशुपक्षी आहेत, ही माणसाने बोलतात, संस्कृत भाषेत बोलतात. या ठिकाणी जन्म मरण नाही, या ठिकाणी ध्यान लावून बसा किंवा शांत बसून राहा. हे कल्पतरू आहे, या कल्पतरूला आपण पाहिलं, संयम केला, त्याच्याला त्या कल्पतरूला संयम जागा होतो, लगेच आपल्याला मिळतो. आता उदाहरणार्थ गोरक्षनाथांचं उदाहरण घेऊ. गोरक्षनाथांनी सगळ्या वनस्पतीचं शास्त्र शोधून काढलं. कसं? ते तुळशी पुढे बसले, अशी तुळस दिसायची, की त्या तुळशीला वैश्वानर अग्नी प्रकट व्हायचा, आणि ज्ञानात एकनाथ म्हणजे गोरक्षनाथाच्या शरीराला वैश्वानर, हे दोन एक रूप झाले की तुळस बोलायचे, माझ्यात वजन नावाचा वायू आहे, माझं पान थोडं तिखट आहे, माझं ताप गुण येतो, माझं असं औषध आहे, माझा असा मंत्र आहे, माझं असं तसं आहे. तसं त्यांनी अभ्यास करून शास्त्र मिळवलं. हे साबरी विद्या, ब्रह्मविद्या, हे सगळ्या जे आहेत त्या परमेश्वराच्या स्मरणातून, मूर्तीच्या पूजेतून मिळतात. म्हणून आपली जी मूर्ती पूजा करतो, मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या, ह्या मूर्तीपासून सहज मिळवता. सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्त्या दशांगुलम. हा देव कुठे आहे? गणेश लोक, ब्रह्मलोक,
विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराटलोक, याच्या पुढे 4 लोक आहेत. विष्णुलोक म्हणजे गोलोक, नंतर स्कंदलोक म्हणजे कार्तिक लोक, मारुतीलोक म्हणजे पंचमहासागरेश्वरी आदिमाशक्तीचा लोक, नंतर पुढं रुद्रलोक म्हणजे भगवान शंकराचा लोक कैलास, त्याच्या पुढं अनंतकोटी मैलावरती परमधाम आहे, तिथे हा देव राहतो. आता ह्या देवाची सगळी माहिती आपल्याला मिळवायची म्हणजे आपण तशी मिळवू शकत नाही. त्याची आठवण करून मूर्ती तयार केली आणि आपण तिच्यापुढे संयम करून भक्ती करायला लागलो तर त्या आपल्या ज्या शंका आहेत त्या शंकेत सगळी उत्तरं त्यांच्याकडून येणाऱ्या सगळ्या लहरी ह्या मूर्तीवर येतात आणि त्या मूर्तीतून मग त्या लहरी आपल्या मेंदूत ते उतरतात आणि मग ज्ञान होतं. अशा दृष्टीने मूर्तीपूजा अत्यंत महत्त्वाची आहे. मूर्ती संजीवनी ब्रह्मविद्या थोडक्यात सांगितलं, फार सांगायला वेळ नाही. ओम स्वयंभुवीश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. ब्रह्मोशी यात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. ऋषिमुनि की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धीचे औंढा. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.